ब्यास व्हॅली. पहिला विशेष आहे, आम्ही लिटरली बॉर्डरवरून नेपाळ आणि इंडिया. आणि आत्ता तुम्ही बघितलं, दिसलं असेल कॅमेरामध्ये, नाही माहीत नाही, पण इथून रायफल्स घेऊन BROचे जवान, बॉर्डरचे जे जवान आहेत ते लिटरली गाडीतून किंवा चालत वगैरे गस्त घालत आहेत. त्यांना मगाशी तुम्हाला कॅमेरा दिसला असेल, दीपक आणि अश्विन काहीतरी थांबून विचारत होते ना, ते हेच की ते बोलले गश्त का काम चालू है. पूर्ण ग्रॅव्हल्स आणि रस्ता तुटाफुटा. चला, ह्या गाडीला फक्त ओव्हरटेक करायला पाहिजे, नाहीतर आम्ही पावडर खातच जायला पाहिजे. थँक्यू भाई. हा पूर्ण टायर मागच्या जागेवर फिरायला लागले. थोडंसं माती होते तिथं, मला वाटलं आता गाडी बसते. हो 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 भाई साहब, नीचे महाकाली नदी. आई 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 आई. अच्छा, पूर्ण रस्ताच बंद आहे हा. आणि जो लँडस्लाईड झाला आहे, म्हणजे हा रस्ता आहे लँडस्लाईडवरून झाला आहे, हा रस्ता बंद होऊन इकडं खाली जे भरलं आहे त्याच्यातून रस्ता काढला आहे. बा, पहिल्यांदा तिथं आता स्नोचा मोठा पर्वत दिसायला लागला आहे, बर्फाचा डोंगर लांब दिसतोय तो. आता कॅमेरामध्ये कितपत दिसतंय माहीत नाही, पण आमच्या डोळ्याला तरी थोडंसं हे आहे, ढग आहे पण दिसतंय. चला पुढे जाऊया, सगळी तेच बघायला थांबलेत. समोरचा डोंगर अजून बर्फाचा दिसेल, शेंड्याला तेवढंच बर्फ आहे. दिसतंय, थोडा थोडा दिसतंय.
5:45 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही पांगला गावामध्ये आहे. बघूया पांगला गावाचा चहा चांगला आहे का नाही. चहा चांगला आहे. जे बाकी मित्रसुद्धा चहा घेत आहेत. चहा घेतलं की आम्ही इथून पुढे निघणार. चहा पिऊन इथून निघालो. आता पुढे बुद्धी म्हणून गाव आहे. तीर्थार्थ आमचा गाईड म्हणतोय तिथंपर्यंत आप आगे हम पीछे. आणि तिथून पुढं काहीतरी परमिट आहे, इनर लाईन परमिट लागतं आहे, त्यामुळं तो पुढं जाणार आहे आणि आम्ही त्याच्या पाठीपाठी. दीड तासाच्या आत आम्ही जवळजवळ 7,500 उंचीवरून, समुद्रसपाटी 7,500 उंचीवरून 11,000 उंचीपर्यंत उंच जाणार. ते पुढं काहीतरी असे शार्प टर्न आहेत. तिथं 4 व्हीलर बॅकअप व्हॅन आमची पहिला पुढं असेल, मग त्याच्या पाठोपाठ आम्ही. पूर्ण तिथं उंच वर कोपऱ्यात मोठा डोंगर आहे ज्याच्यावर बर्फ आहे आणि आत्ता त्याच्यावर ढग आलेत. गाडी सेकंड गिअरवरच ठेवली आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर त्राट पळत सुटते. बुद्धी 24 किलोमीटर आहे इथून. स्लिपरी असू शकतंय. यस, वाटलेलंच मला. बाबा भाई साहब, ये कैसा रोड है? रोड है भी या नहीं?
बाकीचे अजून आले नाहीत. थोडं आपण इथं थांबूया. बराच वेळ झालं, 5 ते 7 मिनटं झाली. आत्ता 2 रायडर आमचे दिसले. आम्ही पुढं आलो आहे. बाकीचे अजून मागं दिसत नाही आहेत. चला, जसे येतील तसे पुढे जाऊ. आपण पण पुढे जात राहू. हे रात्री अंधार झाल्यावर अजून अवघड होणार आहे आपलं. असो, काय होईल ते. तयार आहे. ऑफ रोड आहे पुढं, शिस्तीत या. अरे बापरे, उजवीकडं डावीकडं वळायचं आहे. फुल शार्प टर्न आहे आणि पुढनं गाडी पण यायला लागल्या. माती आहे इथं. हो, मी थांबत नाही आहे, सांगतोय. दुसऱ्या गिअरचं सुद्धा काय काम नाही. गिअर पहिलाच पाहिजे. उजवीकडनं या थोडंसं. ओके. वा, चांगला रस्ता. कुठंपर्यंत आहे माहीत नाही. हो, एक साईड रस्त्याचं काम चालू आहे. जुना रस्ता तेवढाच आहे. शिस्तीत या. पाणी पडतंय हेल्मेटवर. इथं खडक क्वालिटी बदलली. हो. वर नजर सुद्धा जात नाही, एवढे उंच पर्वत आहेत. म्हणजे लिटरली हेल्मेट घालून वर फुल बघणं शक्य होत नाही. थोडासा गारठा आत्ता चालू झालाय म्हणायला हरकत नाही. आणि आतले घामानं अजून कपडे भिजलेलेच आहेत. अजून थोडं पुढे गेल्यावर कदाचित तेही वाळतील.
कडा. मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं ब्यास व्हॅलीमध्ये की आत्तापर्यंतचा माझ्या आयुष्यातील हा सगळ्यात बेस्ट सिनिक रूट, तर त्यापेक्षाही मस्त एक्सपिरियन्स आत्ता सध्या इथं या रोडला मिळत आहे. तुम्ही बघू शकताय, उजव्या हाताला पूर्ण खोल दरी आहे, डाव्या हाताला उंचच्या उंच कडा आहेत. वा वा वा. काही नाही, हे सगळं करायचं असेल तर फक्त मनाची 100% तयारी पाहिजे, तुमचं पॅशन पाहिजे की मला हे करायचं आहे आणि मी हे करणारच. जर तुमच्या डोक्यात फिक्स फिट असेल तर तुम्हाला या जगात कोणीसुद्धा अडवू शकत नाही. थोडक्यात काय, मन घट तर रायडर खट. ओ हो 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 हो, हळू 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 हळू. आणि सांगायचं म्हणजे माझी बायकोसुद्धा आत्तापर्यंत एकदासुद्धा गाडीवरनं त्या कॅम्परमध्ये बसली नाही. तिचंही मला विशेष कौतुक वाटते. तिची इच्छा आहे की गाडीवरनं, टू व्हीलरवरूनच मी फिरेन. देवभूमी. फुल अशी नटलेली, निसर्गानं फुल नटलेली. वा. हां, इथं का डाव्या साईड, उजव्या साईडला खाली वॉटरफॉल आहे. हे जे वॉटरफॉल दिसतंय हे सगळं डोंगरातलं पाणी एकवटून खाली यायला लागले. आणि हा त्याच्यावरचा लोखंडी ब्रिज.